पुष्पडे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण दोंदे गाव तालुका खेड जिल्हा पुणे इथं आलेलो आहोत आणि आज आपण बीट या पिकावर व्हिडिओ करत आहोत. यापूर्वी आपण एक बीटचा व्हिडिओ केला होता, परंतु तो काही कारणामुळे आपल्याला अपलोड करता आला नाही. आपला एकच उद्देश असतो की प्रत्येक पिकाचा व्हिडिओ करायचा. मग एखाद्या दिवस बऱ्याच वेळा हंगाम असतो नसतो तरीसुद्धा आपण एखादा व्हिडिओ पिकाचा करतो. एवढ्यात ह्याचा उद्देशच एक आहे की या व्हिडिओच्या खाली, व्हिडिओमध्ये तर सर्व माहिती देणं शक्य होत नाही, पण व्हिडिओच्या खाली जी लिंक दिलेली असती ती लिंक शेतकऱ्यांनी वाचावी, माहिती करून घ्यावं, त्याचं तंत्र जे शास्त्र आहे ते समजून घ्यावं आणि मग त्याच्याप्रमाणे शेती करावं, जेणेकरून आपल्या शेतीचा खर्च, शेतीवरचा खर्च कमी होईल, उत्पादकता वाढेल आणि उत्पादन खर्च वाढेल, खर्च कमी होईल. यासाठी आपण हा सगळा प्रयत्न करत आहे. यासाठी आपण ज्ञाना शेती म्हणून आपली वेबसाईट आहे, जसं आपला व्हिडिओचं म्हणजे लिंक यूट्यूबवरचा हे आहे त्याप्रमाणे आपली वेबसाईट आहे. वेबसाईटवर आपण ह्या सगळ्या पिकाचे जवळपास आज अखेर 85 पिकाचे सुरुवातीला लागवडीपासून काढणेपर्यंत काय बारकावे आहेत, काय शास्त्रीय शेतकऱ्यांनी समजून घेण्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण बीटवर बोलतोय, तर तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी चेतन सुभाष तनपुरे, गाव दोंदे. तर मी बीट या पिकाची लागवड केली आहे. तर हे सर आता आपल्याला चालेल. चेतनजी, आता तुम्ही किती वर्ष झालं ही बीटाची शेती करता? तुमच्या भागात बऱ्यापैकी आहे तर बीटाच्या आता 1 वर्ष तरी झाला असेल. तर इकडं चालू झाले, आता सुरुवात झाली. झाली. आता तसा विचार केला तर मित्रांनो, बीट हे हिवाळी हंगामाचं पीक आहे आणि याची लागवड आपल्याकडच्या परिसरामध्ये तशी कमी होती. काही नारायणगाव परिसर, ओतूर या भागामध्ये होती, म्हणूनच आपण आवर्जून इकडे आलेलो आहेत. आणि याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये थंडीतलं पीक आहे, हे रब्बी हंगामातलं पीक आहे आणि ह्याचे बाजार हे म्हणजे रब्बी हंगाम सोडला तर खूप चांगले जास्त असतात. जे ॲव्हरेज 12-15 जे भाव असतो तो उन्हाळ्यामध्ये जवळपास 40पर्यंत सुद्धा भाव जातो आणि एकदम 2.5-3 महिन्याचं पीक आहे. आणि बरीच मंडळी पीक फेरट पाल्टीचं पीक म्हणून सुद्धा करतात. तसं बीट हे आरोग्यदायी आहे. ह्या बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. जे आरोग्याबद्दल फार सजग आहेत त्यासाठी ही मंडळी खूप बीट खातात आणि मग हे पुणे मुंबईचं मार्केट जवळ असल्यामुळं ही मंडळी बीटची शेती करतात. आता हे किती क्षेत्र आहे आपलं बीटचं? क्षेत्र टोटल एक 20 गुंठ्याचं क्षेत्र आहे. 20 गुंठे आहे. बरं, जमीन तर चांगली आहे तुमच्याकडे, पाण्याची सोय चांगली आहे. म्हणजे तशी बीटला रब्बीमध्ये भारी जमिनीसुद्धा चालतं आहे, त्यामुळे काय अडचण नाही. ह्यांची मध्यम ते भारी जमीन आहे, चांगली जमीन आहे. आणि याला मग सुरुवातीला रान तयार करताना काय केलं? मग रान तयार करताना याच्या अगोदर आपलं सोयाबीनचं पीक होतं. सोयाबीनचं पीक काढणीनंतर आपण याला एक फन्नी मारली. फन्नी मारून एक 15 दिवस आपण वावर तापून दिलं. तापून दिल्याच्या नंतर ते रोटावेटर करून बरोबर सारे पाडल्याच्या नंतर आपण जसं बाजरी फुकतो तसं आपण एक बीट वावरामध्ये फुकलं. ज्यावेळेस आपण हे फुकलं त्याच वेळेस आपण याला सुपर आणि सुपर फॉस्फेट म्हणून एक खत टाकलं. खत टाकून पाणी भरलं. याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की 1 एकर जर बीट पेरायचं असेल तर 1.5 ते 2 किलो बी लागतं. त्याचे डबे मिळतात. त्यांनी 2 डब्याचं इथं टाकलेलं आहे. त्यांनी अजून एक सांगितलं की मशागत केल्यानंतर त्यांनी फुकून टाकलं. तर माझा कायम सल्ला असतो आपल्याला की कुठलंही पीक करताना बेडवर करा, रेज बेडवर म्हणजे रुंद वरंबासरीवर करा. आणि कुठलंही पीक फुकून देण्यापेक्षा जर ते पेरणं, आता गावोगाव छोटे जी पिकं भाजीपाल्याची पिकं आहेत, सगळे कोथिंबीर आहे, मेथी आहेत, कांदासुद्धा बी पेरायसाठी भरपूर प्रकारची यंत्र उपलब्ध झालेली आहेत बाजारात. प्रत्येकाने घेणं जरी शक्य नसलं तर गावात कुठेतरी एखादं यंत्र असतं, त्याचे प्रयोग करून काय होतं, आपण फुकून जर दिलं तर आता आपण बघतोय आपण सगळ्या पिकामध्ये काही ठिकाणी 2-2 फूट जागा मोकळी राहिली आणि काही ठिकाणी असं गुच्छात पडले, कारण ते आपल्या हातात नसतं. लहान बी असते, कुठं पडेल. जर आपण एका ओळी 2 रोपातलं जर अंतर सारखं ठेवलं, 2 ओळीतलं अंतर सारखं ठेवलं तर प्रत्येक त्या रोपाला वाढायला, सूर्यप्रकाशाला, जागेसाठी, खाण्यासाठी, अन्नद्रव्यासाठी, पाण्यासाठी स्पर्धा करावं लागत नाही. त्याच्यामुळं पुढं तुम्ही थोडा अभ्यास करून, जे ट्रॅक्टरवाले आहेत, आपल्याला जर कायमस्वरूपी एखादं पीक करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढचं तंत्रज्ञान काय आहे हे माहीत करून घेणं अपेक्षित आहे. बरं, ही आता ही लागवड कधी केलेली आहे? मग किती दिवस झाला? आता याला एक महिना 6 दिवस झाले. 1 महिना 6 दिवस झाले. आता याची लागवडसुद्धा 1 फूट, 1.5 फूट बाय अर्धा फूट असं पाहिजे. तुमचे रान कसं आहे, तुम्ही व्हरायटी कुठली वापरताय त्याच्याप्रमाणे आहे. प्रत्येक कंपनी सांगते आपला वाण कुठं. आता हा वाण कोणता आहे? हा वाण अक्षय सीड्स कंपनीचा प्लुटो म्हणून वाण आहे. बरोबर. आता याच्यामध्ये ॲडवांटाची लालिमा आहे, सिंजेंडाची रुडी आहे, सकाटाची कास्ट्रल आहे, शायनची रेड बॉल आहे, कलरची ॲक्शन आहे आणि आपण मैकोची माही लाल किंवा माही लाल 2 पण असे बरेच वाण आहेत.
तर ही जी त्यांनी लावलेली ही लेटेस्ट व्हरायटी आहे. तर बघू त्यांना अंदाज काय उत्पन्न येतं ते. आता मग ज्यावेळेस पेरणी केल्यानंतर पाण्याचं नियोजन किती दिवसाला असतंय पुढं? पाणी एक आता थंडीचे दिवस असल्यामुळे पाणी काय त्याला लगेच कमी द्यावं लागतं. लागत नाही. एक 14 ते 15 दिवसानंतर आपण याला पाणी देतो. हां बरं. मग आता पुन्हा पेरलं तुम्ही की पुन्हा तण वापतंय, मग तणासाठी काय केलं? तणासाठी आपण याच्यात बिटातलं एक स्पेशल तणनाशक म्हणून आहे, क्रॉप मेटा म्हणून, आणि टार्गा सुपर मिक्स करून आपण त्याला फवारणी घेतली. याच्यामध्ये पेरल्या आपल्याला गोल 1 मिली जरी घेतलं आणि टार्गा सुपर जरी 1-1.5 मिलीने घेतलं तरी सुद्धा चांगल्यापैकी तण नियंत्रण तण होतं. नियंत्रण होते. आणि आता त्याच्यानंतर काय तणासाठी करणार तुम्ही? तणासाठी आता याला खुरपणी करणार एक खुरपणी करणार. खुरपणी केल्यामुळे माती हलती, माती जरा हलती, भर लागती, हम्म. कंद कुठं उघडा राहिला तर, हो. कारण हे सगळं जमिनीत वाढणार मित्रांनो हो. पीक आहे. त्याच्यामुळं त्याला हलवलं आणि थोडी माती बुडाला गेली की बऱ्यापैकी कंद पोचला जातो. बरोबर. आता त्याच्यानंतर खुरपणीनंतर एखादं खत देणार असाल? याला आता खत, याला याला वॉटर सोल्युबल म्हणून पाण्यातून खत दिलं होतं. आता याला 10-26-26 हां आणि एक त्याच्यामध्ये एक मिक्स म्हणून सिलिकॉन म्हणून एक घेऊन बरं. याला हे अजून करणार. त्याला एखादा खताचा डोस खताचा देणार, डोस एक बॅग देणार. देणार एक समजा. बॅग देणार. एक बॅग. पहिली एक सिंगल सुपर फॉस्फेट. आणि हे पाण्यातून एक 10 वॉटर सोल्युबल म्हणून ते सोडलं. किती दिलं होतं? 2 किलो दिलं होतं. 2 किलो दिलं होतं. आता बरं, ह्याला कुठले कीड रोग येतात, मग त्याला काय नियंत्रणासाठी काय करता तुम्ही? रोग कीड नियंत्रणासाठी तसं याला खर्च तसा थोडा कमी आहे बाकीच्या वाहनांपेक्षा. हं. त्याच्यामध्ये आता एक आपण साधी फवारणी घेतलेली, हं. कॅनॉन आणि कार्मेल म्हणून एक बुरशीनाशक आहे, बरोबर. आणि ही याची एक फवारणी घेतली होती. एक साधारण 4 पंपाचं औषध होतं. 4 पंपामध्ये होऊन जातं. होऊन जातं. बरोबर. लहान पीक मित्रांनो, ह्याच्यामध्ये नागाळी, ती रस शोषण करणाऱ्या किडे येतात, बीटचा भुंगा एक म्हणून असतो. अशा तशा फार काय ह्याला कीड रोग येत नाहीत. त्यामुळं कमी खर्चाचं, कमी कालावधीचं आणि 2.5-3 महिन्यामध्ये पैसे देऊन जाणारं पीक आहे. पीक फेरपालटाचं. ह्याच्यानंतर मग तुम्ही दुसरं पुढचं कुठलं पीक घेता का ह्याच्यात? काय नियोजन असते दरवर्षी? दरवर्षी फ्लावर कोबी असतं आपली ह्याच्यात दरवर्षी. नंतर हो. फ्लॉवर कोबी. ते अजून एक घेणार का 2 घेणार? नाही, पावसाळ्यात एकच. एकच. म्हणजे सोयाबीन, बीट आणि फ्लॉवर किंवा कोबी अशी 3 पिकं. म्हणजे 3 पिके झाल्याच्या नंतर आपलं वावर वावर तापून द्यायचं. ओपन ठेवायचं. तापून चालेल. सोयाबीनला पावसाळ्याला. आता म्हणजे ज्यावेळेस फवारता का त्यावेळेस तुम्हाला जसं मागाशी म्हणलं मी, त्यात त्यासोबत काय रासायनिक खत वगैरे देता का पाण्यात विरघळणारी? पाण्यात विरघळणारे आपण नंतर सोडतो सेपरेट पाण्यातनं. तसे फवारताना कोणतं औषध असं घेत नाही. घ्यायचं एखादं, कारण असंही फवारतो ना आपण, नंतर तुम्ही वेगळं सोडलं तर चांगलंच आहे. जी पिकाची अवस्था, आता वाढीची अवस्था, ह्याला 19-19 चालेल, 19-19 पुन्हा 12-61 12-61 आहे, त्याच्यानंतर 0-32-34 आहे. नंतर एखाद्या वेळेस 0-0-61 आहे. थोडा लईच तापमान कमी झालं किंवा ऊन वाढलं तर मग 13-0-45 जो म्हणतो आपण, तो ग्रेड आहे. 13-0-45 स्ट्रेसला तो चांगला असतो. त्यानंतर 13-40-13 पण आहे. शेवटच्या ह्याच्यात 0-0-50ची एखादी फवारणी जर घेतली तर कमी खर्चामध्ये, आता ते दोन्ही खर्चाचं गणित बसवावं लागेल, कारण मजूर आहे, औषध आहे, खत आहे. पण ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशक, बुरशीनाशक मारता, साधेच मारायला पाहिजे, ह्याच्यात काय फार लागत नाही. बरोबर. आणि त्याच्यात रिकमेंडेशन आहेत. आपण जे व्हिडिओ देतो त्याच्या खाली तुम्हाला डिटेल बीटच्याबद्दल पॅकेज ऑफ प्रॅक्टिस किंवा पूर्ण ही देऊ आपण. आता एकंदर अर्ध्या एकराचा जर विचार केला तर मग ह्याला खर्च किती होतो सगळा मिळून? साधारणतः खर्च याला एक 9 ते 10 हजार रुपयापर्यंत बिटाला खर्च म्हणजे येईल. काक्रपाळीपासून कापासून तर काढणीपर्यंत 8-9-10 हजार रुपये. 9 ते 10 हजार रुपये. बघ, तुमचं मग अनुभव काय ह्याचा? ह्याला बीटचं उत्पन्न किती येतं, उत्पादन किती येतं? उत्पन्न सरासरी एका डब्याला 50 बॅग आपण सरासरी धरून चालतो. 50 बॅग. 25 किलोची बॅग राहते. हां 25 किलोची. मग हा अर्ध्या एकरात किती होईल? 100 बॅगांचा आपण एक आरामशीर होईल. 100 बॅग म्हणजे मित्रांनो जवळपास 2.5 टनाचं उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. तसं फार साध्या पद्धतीने करतात. त्यांना त्यांचा मागचा व्याप आहे, त्यांचा व्यवसाय वगैरे आहे इतर, त्यामुळे त्यांना शक्य होत नाही. फक्त करतात ते चांगलं व्यवस्थित करतात. त्यांना 1-2 जण मार्गदर्शन करणारे त्यांची मित्रमंडळी आहे. परंतु बाकी व्यवसाय करत असताना सुद्धा ते शेती करतात. हे ते प्लस पॉईंट आहे. कारण त्यांनी कुणाला लावून दिलं नाही किंवा कुठं पडीक नाही, हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. ह्याच्याबद्दल आपण घेऊ शकतो. तर मग 8-9 हजार रुपये खर्च आणि मग येणारं उत्पन्न 2.5 टन. मग सरासरी भाव किती आणि मग किती पैसे होतात त्याचे? सरासरी 15 रुपये भाव जरी आपण पकडला तरी 800 जणांचे एक 38 ते 40 हजार रुपये होतात. 10 हजार रुपये खर्च जाऊन जरी 30 हजार रुपये शिल्लक राहिले तरी. बरं. सोयाबीन किती झालं इथं? सोयाबीन इथं 5 पिशव्या झाल्या होत्या. 5 पिशव्या झाल्या होत्या. मग त्याचे किती? 5 पिशव्यांचं एक 80 किलोनी पकडलं तरी 400 किलो झालं. 400 किलो. 50 रुपये भाव जरी पकडला तरी 20,000 रुपये. 20,000 रुपये. त्यात 10,000 रुपये त्यात खर्च आहे. त्यात तुम्ही जास्त खर्चही करत नाही. खर्च सोयाबीनला खर्च नाही. आणि मग कोबीचं किती होतंय? कोबीचा आता जसा भाव भेटेल तसं. हो, पण तरी उत्पन्न किती पिशव्या निघतात? कोबीच्या तशा बऱ्याच पिशव्या निघतात. एक इथं ह्या वावराला आता गेल्या वर्षी फ्लावर होती इथं ह्या पिरियडला एक 18 ते 20 रुपयाचा बाजार भेटला होता. पैसे चांगले झाले होते. किती झाले होते मागच्या वर्षी कोबी? मागच्या वर्षी काय ते 68 रुपये काहीतरी झाले होते. तर मित्रांनो असं आहे, छोटी छोटी पिकं घेतात, प्रत्येक पीक काढल्यानंतर गॅप देतात
आणि प्रत्येक पिकातून 25-25 हजार रुपये जरी शिल्लक राहिले त्यांना ॲव्हरेज 70-75 हजार एकरी भाव साधला तर एखादा लाख रुपये वर्षासाठी एका एकराचे करतात. कारण मजुरी मिळत नाही, शेतीच्या अडचणी खूप आहेत, खर्च वाढत चालला आहे, आपल्याला सगळ्या माहितीच आहे. एक बीटचा व्हिडिओ करा छोटासा आणि त्याच्यासोबत आपल्याला त्या पिकाचे बारकावे ज्ञानात शेतीच्या वेबसाईटहून आपल्याला मिळावेत म्हणून आपण बीटची व्हिडिओच्या खाली आपण ह्याची लिंक देतो आहे. तर मित्रांनो एवढंच सांगायचं होतं. आपण आम्हाला वेळ दिला, बऱ्याच वेळा आपलं फोनवर बोलणं झालं, तुम्ही थांबले, आम्हाला वेळ दिला ज्ञानेश्वर, त्यामुळे मी आपलं धन्यवाद मानतो. नमस्कार.